पुण्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। कॅरी ऑन री एक्झाम संदर्भात विद्यार्थी काँग्रेस NSUIचं विद्यापीठात आंदोलन सुरू आहे। सध्याची हॅलो हॅलो NSUIचं सावित्रीबाई विद्यापीठात सध्या आंदोलन सुरू आहे। कॅरी ऑन आणि री एक्झाम संदर्भात सध्या विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे। मला सांग आंदोलन कसं करतो तुम्ही? आपण जर बघितलं असेल ग्रेस मार्क्स काही ठराविक मुलांना 15-15, 16-16 ग्रेस मार्क्स मिळालेले आणि काही मुलांना मिळालेले नाही। 5-5 सब्जेक्ट तुम्हाला क्लिअर होऊन जातात। वारंवार विद्यापीठाचा जो आहे परीक्षा डिपार्टमेंटचा जो भोंगळ कारभार जो समोर आलेला आहे, दरवेळेस आम्हाला आंदोलन का करावं लागतं? आमची मागणी मागच्या आठवड्याभरापासून कुलगुरू असतील किंवा प्रशासनाकडे आम्ही वारंवार जाऊन भेट घेतली, पण आमच्या मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या, परंतु काहीच त्याचं निष्पन्न निघत नाही आहे। मागच्या अर्ध्या तासापासून आम्हाला पोलिसांनी सांगितलेलं की तुम्हाला आमची भेट करून देतो, परंतु अजून खाली आलेलं नाही। त्यामुळे सर्व विद्यार्थी इथं खाली बसलेले सर्व विद्यार्थी, मी विद्यार्थी 5 तारखेला निकाल लागला आहे, आज 14 तारीख आहे। 5 तारखेला इंजिनिअरिंगचा निकाल लागलेला आहे, आज 14 तारीख आहे। एव्हरीडे रिझल्टमध्ये चेंज होतोय, कधी त्या मुलाला पास दाखवलं जातंय, कधी त्या मुलाला फेल दाखवलं जातंय, कधी मुलांना ग्रेस मार्क्स जे मिळायला पाहिजेत ते मार्क्स मिळालेले नाही आहेत आणि काही काही मुलांना 5-5 सब्जेक्ट्समध्ये ग्रेस मार्क्स दिलेले आहेत। कॅरी ऑनची सवलत कशाला पाहिजे तुम्हाला? एक सब्जेक्टसाठी मुलांचं पूर्ण वर्ष वाया जात आहे। आता 2019चा पॅटर्न जो आहे, दिली होती मला आठवतंय 2022 ला पण दिलं होतं, 2023 ला, तर मुलांचं 1 वर्ष वाया जाऊ नये याच्यासाठी री एक्झाम मुलांची रिक्वेस्ट आहे की ती त्यांना मिळाली पाहिजे। आता जो 2000 सगळ्या वर्षांसाठी हवी आम्हाला। 2000 नियम काय सांग आणि ग्रेस कसा आहे? आत्ताचा नियम असा आहे की तुमचा जर 70 मार्काचा पेपर असेल तर त्याचे 10% म्हणजे 7 मार्काचा तुम्हाला मॅक्सिमम ग्रेस मिळू शकतो। तरी सुद्धा बऱ्याचशा मुलांना 15-15, 16-16 मार्काचा मिळाला आणि काही मुलांना ग्रेस सुद्धा नाही मिळाला आहे। एक सब्जेक्ट बॅक असल्यामुळे त्यांचं पूर्ण वर्ष वाया जात आहे आणि ते वर्ष वाया जाऊ नये म्हणून आम्हाला री एक्झाम हवी आहे। दुसरा असा महत्त्वाचा मुद्दा, आता 2019 पॅटर्न पासून 2024 पॅटर्न पुणे विद्यापीठाने सुरू केलेला आहे। 19 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना 24 पॅटर्नमध्ये कन्वर्ट करताना त्यांना अडचण येऊ नये, त्यामुळे त्यांना अजून एक चान्स दिला जावा, त्यांचं 1 वर्ष वाचवावं याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। 2022 मध्ये सुद्धा त्यांनी री एक्झाम दिलेली होती। तुमचं बोलणं झालं कुलगुरूंशी आमचं बोलणं झालं होतं, आम्ही 8 तारखेला आपण बघू शकतो सगळे विद्यार्थी आक्रमक बनलेले आहेत। काय तुमची मागणी काय आहे? कॅरी ऑन कॅरी ऑन कॅरी ऑन कॅरी ऑन हा असा विषय आहे की 2019 दर 5-5 वर्षाला युनिव्हर्सिटीचा पॅटर्न चेंज होतो। जे 2019 जे विद्यार्थी आहेत जे फेल झालेले आहेत, म्हणजे फर्स्ट इयर पासून ते 4th इयर पर्यंत 3rd इयर पर्यंत, जर त्यांना कॅरी ऑन नाही मिळालं तर त्यांना 2024च्या पॅटर्ननी एक्झाम द्यावी लागेल आणि जर ती दिली तर पूर्ण पॅटर्न चेंज आहे, पूर्ण सब्जेक्ट पण चेंज आहे। तर पाठीमागच्या विद्यार्थ्यांनी करायचं असा जवळपास 20 ते 25 हजार विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटीचे पीडित आहेत। इंजिनिअरिंग कुठले फर्स्ट इयर असेल, 2nd इयर असेल, 3rd इयर असेल, असे बरीच लोक आहेत की जे फर्स्ट इयरला एक विषय राहिल्यामुळे 4th इयरला जाऊ शकत नाही। तर त्या सगळ्यांचा लढा आम्ही तो उभा केलेला आहे आणि आम्ही 5 दिवसापासून या कुलगुरूंची वेळ मागतोय। 2022 ला तुम्हाला सवलत दिली होती की 2022 ला जी सवलत दिली ती 2016च्या पॅटर्नची होती आणि तेव्हा त्यांनी कारण सांगितलं ते कोरोना होता, ज्या काळामध्ये कोरोना होता त्याच्यामुळे ऑनलाईन क्लासेस झालते, त्याच्यासाठी त्यांनी कॅरी ऑन दिला होता, तो सरसकट दिला होता। पण आता जो विषय आहे तो 2019च्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे। जे 19 विद्यार्थी 2019च्या विद्यार्थीच्या पॅटर्न मधून एक्झाम जात आहेत त्यांना कॅरी ऑन मिळालाच पाहिजे, कारण की 2024चा पॅटर्न पूर्णपणे चेंज झालेला आहे। पास आउट पडणार आहे पण त्यांचा फर्स्ट इयर एक विषय राहिल्यामुळे ते 4th इयरला जाऊ शकत नाहीयेत, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आम्ही कॅरी ऑन करत आहोत। 25 ते 30 हजार विद्यार्थी पूर्ण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, त्यामध्ये नाशिकचे विद्यार्थी आहेत, त्यानंतर अहिल्यानगर मधले विद्यार्थी आहेत, धुळ्यामधले विद्यार्थी आहेत, पुण्यामधले विद्यार्थी आहेत, त्यासाठी आम्ही आता आंदोलन उभा केलेलं आहे। विद्यापीठ आम्ही ऑलरेडी 8 तारखेला भेटून आलो होतो, कुलगुरूंना पण भेटून आलो होतो आमचं शिष्टमंडळ। त्यावेळेला त्यांनी 2 दिवसात निरोप देऊ असं सांगितलं होतं, पण ऑलमोस्ट आता 6 दिवस झालेले आहेत, त्यांच्याकडून आम्हाला काही निरोप आलेला नाही। भूमिका काय आहे? विद्यार्थ्यांना री एक्झाम देता यावी, त्यांचं वर्ष वाचावं आमचा उद्देश आहे। आम्ही जर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्हाला इथे यावं तर हीच एक मोठी शोकांतिका आहे। सगळे विद्यार्थी अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। कॅरी ऑन फर्स्ट
करिअरचा विषय जर एक राहिला असेल तर त्याला शेवटच्या वर्षाला ॲडमिशन घेता येत नाही आणि पर्यायाने त्याची डिग्री पूर्ण होत नाही. अशी 19 ही सगळी बॅच आहे. त्याच्यामुळे ही सगळी मुलं आज मागणी करतात की आम्हाला कॅरियरची संधी द्यावी. पुण्याच्या विद्यापीठाचं म्हणणं असं आहे कॅरियरची जर संधी दिली क्लिअर नाही झाला सब्जेक्ट मग करायचं काय असं एकूण सगळं विद्यापीठ प्रशासन वर्षाला कॅरियर देतात तर शेवटच्या वर्षाला देतात नाही. फर्स्ट इयर कंप्लीट झाल्याशिवाय फोर्थ इयर ॲडमिशन घेता येत नाही आणि त्याची सवलत मिळावी अशी मागणी आहे. आणि या सगळ्या इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. मोठं आंदोलन केलं होतं आणि आताही